विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीचा लेसन 17 मॅनमेड मटेरियल्स पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण प्लॅस्टिकविषयी माहिती पाहिली. प्लॅस्टिक, टाईप्स ऑफ प्लॅस्टिक्स, त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ प्लॅस्टिक्स याविषयी माहिती पाहिली. यानंतर पुढचं मॅनमेड मटेरियल आहे थर्मोकोल. इट इज अ फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स मटेरियल पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीन प्रकारच्या मॅनमेड मटेरियलचा हा एक फॉर्म आहे किंवा हे एक रूप आहे थर्मोकोल. ऑन हिटिंग ॲट 100 डिग्री सेल्सिअस इट ट्रान्सफॉर्म्स इन लिक्विड. गरम केलं असता 100 अंश सेल्सिअसला याचं रूपांतर, या थर्मोकोलचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. अँड ऑन कुलिंग, आणि नंतर ते थंड झाल्यानंतर इट रिटर्न्स टू सॉलिड. पुन्हा तो लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होतं. सो वी कॅन गिव्ह डिझायर्ड शेप. आणि म्हणूनच आपण या थर्मोकोलला आपल्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे शेप देऊ शकतो, आकार देऊ शकतो. बीइंग अ गुड शॉक ॲब्सॉर्बर, इट इज यूज्ड इन पॅकिंग ऑफ डेलिकेट ॲटम्स. चांगलं शॉक ॲब्सॉर्बर म्हणजेच धक्का शोषक असल्यामुळं आपण त्याचा पॅकिंग ऑफ डेलिकेट ॲटम्स म्हणजे ज्या नाजूक किंवा किमती वस्तू आहेत त्यांच्या पॅकिंगमध्ये या थर्मोकोलचा उपयोग केला जातो. ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ थर्मोकोल. ठीक आहे, आता थर्मोकोल जास्त वापर झाल्यानंतर त्याचा अतिवापराचे ॲडव्हर्स इफेक्ट्स, वाईट परिणाम. कॅन कॉज ब्लड कॅन्सर लाईक ल्युकेमिया अँड लिम्फोमा. तर ब्लड कॅन्सरचे हे जे प्रकार आहेत या थर्मोकोलच्या अतिवापरामुळं किंवा थर्मोकोलच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना ब्लड कॅन्सर होऊ शकतो. पुढं बर्निंग रिलीजेस पॉयझनस गॅसेस. या थर्मोकोलचं जर बर्निंग केलं, ते थर्मोकोल आपण जाळलं तर त्यामधून पॉयझनस गॅसेस बाहेर पडतात आणि त्यामुळं पोल्युशन होतं. यूज फॉर फूड सर्विंग कॅन कॉज हेल्थ प्रॉब्लेम्स. आता थर्मोकोलच्या बऱ्याच वस्तू आपण फूड सर्विंगसाठी म्हणजे अन्न वाढण्यासाठी, जसं की प्लेट्स, त्याचबरोबर इतर गोष्टी वापरतो. त्याचा वापर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, हेल्थ प्रॉब्लेम्स, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट मे फेस सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स. थर्मोकोलच्या जर आपण जास्त संपर्कात असू, म्हणजे थर्मोकोलच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक किंवा थर्मोकोलचा व्यापार करणारे लोक, ते काय होऊ शकतात, त्यांना फेस सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स, त्यांना मोठे आरोग्यविषयक आजार किंवा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. इन्क्लुडिंग मिसकॅरेज ऑफ प्रेग्नंट वुमन. मिसकॅरेज, प्रेग्नंट वुमनमध्ये मिसकॅरेज होऊ शकतं. ठीक आहे. यानंतर पुढचं मटेरियल आहे ग्लास. पुढचं मॅनमेड मटेरियल आहे ग्लास. सम फोनिशियन ट्रेडर्स व्हाईल कुकिंग इन डेझर्ट बाय चान्स डिस्कवर टेक्निक ऑफ ग्लास प्रोडक्शन. आता पूर्वीच्या काळी हे जे व्यापारी होते, फोनिशियन व्यापारी, ते ज्यावेळी वाळवंटामधून जात होते आणि तिथं असताना, प्रवास करत असताना ते ज्यावेळी अन्न शिजवू लागले त्यावेळी काय झालं, काच निर्मिती झाली. बाय चान्स डिस्कवर टेक्निक ऑफ ग्लास प्रोडक्शन. अचानकपणेच किंवा अनभिज्ञपणे ग्लास प्रोडक्शन म्हणजे काच तयार करण्याची कला कळली. ग्लास इज नॉन क्रिस्टलाइन हार्ड बट ब्रिटल सॉलिड. ग्लास हे कसं असतं, नॉन क्रिस्टलाइन, अस्फटिक, हार्ड कठीण, बट ब्रिटल, परंतु ब्रिटल म्हणजे ठिसूळ, पडल्यानंतर फुटणारं ठिसूळ सॉलिड मटेरियल आहे. ऑफ सिलिका अँड सिलिकेट. सिलिकेपासून त्याचा मुख्य घटक आहे सिलिका म्हणजेच वाळू. ठीक आहे. प्रोडक्शन. आता ग्लास प्रोडक्शन कसं होतं बघा. मिक्सचर ऑफ सँड, सोडा लाईम अँड मॅग्नेशियम ऑक्साईड हिटेड इन फर्नेस. हे सँड, सोडा लाईम अँड मॅग्नेशियम ऑक्साईड हिटेड इन फर्नेस. फर्नेस म्हणजे भट्टी. भट्टीमध्ये हे घटक तापवले जातात. हे त्याचे घटक आहेत, सोडा लाईम, सँड, मॅग्नेशियम ऑक्साईड.
ऑन मिक्सिंग डिस्कार्डेड ग्लास. आता याच जे तापवायचं मिक्सर आहे त्यामध्ये जर आपण डिस्कार्डेड ग्लास म्हणजे फुटलेल्या काचांचा जर चुरा मिक्स केला, धिस मिक्सचर मेल्ट्स ॲट 850 डिग्री सेल्सिअस. हे जे मिक्सचर आहे ते 850 अंश सेल्सिअसला त्याचं काय होतं, मेल्टिंग म्हणजे ते वितळतं. नाही मिक्स केल्या ग्लासेस, ह्या फुटक्या ग्लासेस, तर जास्त तापमानाला 1700 डिग्री सेल्सिअसला ते मेल्ट होतं. पण जर फुटलेल्या काचांचा चुरा जर मिक्स केला तर ते 850 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतं. इट हिटेड अप टू 1500 डिग्री सेल्सिअस. ते तसंच पुन्हा 1500 अंश सेल्सिअसपर्यंत तापवलं जातं मिक्सचर. अँड इमिडिएटली कूल्ड आणि इमिडिएटली ताबडतोब काय केलं, थंड केलं जातं. सो त्यामुळे काय होतं, सो ग्लास बिकम्स होमोजिनियस, ॲमॉर्फस, ट्रान्सपरंट. इमिडिएटली कुलिंगमुळं हे 3 गुण त्या ग्लासमध्ये येतात, होमोजिनियस, ॲमॉर्फस, ट्रान्सपरंट. यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. 3 प्रॉपर्टी आहेत पहा. पहिली, ऑन हिटिंग ग्लास बिकम्स सॉफ्ट. तापवल्यानंतर ग्लास सॉफ्ट बनते. अँड मोल्डेड एनी शेप, आणि त्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. ही पहिली प्रॉपर्टी. दुसरं, स्लो कंडक्टर ऑफ हीट. ग्लास ही काय आहे, हीटचा स्लो कंडक्टर. अतिशय धीम्या गतीनं त्यामधून उष्णतेचं वहन होतं. क्विक हिटिंग कूलिंग ब्रेक्स इट. जर आपण ताबडतोब तापवली, अचानक तापवली किंवा अचानक थंड केली, तापवून अचानक थंड केली किंवा थंड ग्लास एकदम अचानक तापवली तर काय होतं, ब्रेक्स इट. ती काच फुटते. पुढची प्रॉपर्टी आहे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्लास ही काय आहे, इलेक्ट्रिसिटीचा म्हणजेच या विद्युतचा दुर्वाहक, बॅड कंडक्टर दुर्वाहक आहे. सो युज्ड ॲज इन्सुलेटर इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. आणि म्हणून याचा वापर इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्ये म्हणजेच विद्युत उपकरणामध्ये इन्सुलेटर म्हणून केला जातो. त्यानंतर पुढचे बघा, टाईप्स ऑफ ग्लास अँड युजेस. काचेचे प्रकार आणि युजेस म्हणजे काय, त्याचे उपयोग. पहिला प्रकार आहे सिलिका ग्लास. सिलिका ग्लास हे याचा उपयोग काय बघा, नॉट अफेक्टेड बाय ॲसिड अँड अल्कली. या सिलिका ग्लासवर ॲसिडचा, अल्कलीचा म्हणजे आम्ल आणि आम्लारीचा काही परिणाम होत नाही. सो युज्ड टू प्रोड्यूस लॅबोरेटरी ग्लासवेअर्स. म्हणून जे लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये जे ग्लासवेअर्स, काचेची भांडी लागतात, त्याचा वापर किंवा त्याचा ते बनवण्यासाठी या सिलिका ग्लासचा उपयोग केला जातो. दुसरा प्रकार आहे बोरोसिलिकेट ग्लास. याचं वैशिष्ट्य आणि उपयोग बघा, नॉट शो एनी इफेक्ट ऑन मेडिसिन्स. या ग्लासवर, बोरोसिलिकेट ग्लासवर मेडिसिन, औषधाचा काही परिणाम होत नाही. सो युज्ड टू स्टोअर मेडिसिन्स. म्हणून औषधं साठवण्यासाठी त्या बाटल्या असतात त्या बोरोसिलिकेट ग्लासच्या असतात. पुढचा प्रकार आहे अल्कली सिलिकेट ग्लास. बघा, अल्कली सिलिकेट ग्लास, ॲज धिस ग्लास इज सोल्युबल इन वॉटर. ही जी काच आहे ती पाण्यामध्ये विद्राव्य आहे, पाण्यामध्ये विरघळते. इट इज कॉल्ड अ वॉटर ग्लास. म्हणूनच या अल्कली सिलिकेट ग्लासला वॉटर ग्लास असंही दुसरं नाव आहे. पुढचा प्रकार आहे लीड ग्लास. लीड ग्लास बघा, बीइंग व्हेरी क्लिअर, ट्रान्सपरंट, अतिशय पारदर्शक, अतिशय स्वच्छ पारदर्शक असल्यामुळं युज्ड इन लाईट बल्ब्स, ट्यूब्स ॲटसेट्रा. जे विजेचे बल्ब आहेत, ट्यूब्स आहेत, त्यांच्या निर्मितीसाठी या लीड ग्लासचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ऑप्टिकल ग्लास. ऑप्टिकल ग्लास युज्ड इन प्रोडक्शन ऑफ स्पेक्टॅकल्स, लेन्सेस, मायक्रोस्कोपिक लेन्सेस ॲटसेट्रा. विशेषतः हे भिंग, वेगवेगळ्या प्रकारची जी भिंग आहेत, चष्म्याची किंवा मायक्रोस्कोपची, त्यांच्यासाठी या ऑप्टिकल ग्लासचा उपयोग होतो. पुढचा प्रकार आहे कलर्ड ग्लास, रंगीत काच. आता बघा, मिक्सिंग फेरस ऑक्साईड गिव्ह ब्ल्यूइश ग्रीन टिंज. जर ग्लासच्या मिक्सचरमध्ये बनवताना फेरस ऑक्साईड मिक्स केलं, फेरस ऑक्साईड, तर त्या ग्लासला कोणता रंग येतो, ब्ल्यूइश ग्रीन टिंज.
निळसर हिरवी छटा येते, निळसर हिरवी छटा. अँड मिक्सिंग कॉपर ऑक्साईड, जर आपण कॉपर ऑक्साईड मिक्स केलं तर गिव्ज रेड टिंज, लाल छटा येते किंवा लाल रंगाची काच बनते. यानंतर शेवटचा ग्लासचा प्रकार आहे आपल्या अभ्यासामधला प्रोसेस्ड ग्लास. प्रोसेस्ड ग्लास जसे की रेनफोर्स्ड ग्लास, प्लेन ग्लास, फायबर ग्लास, फेन ग्लास या पद्धतीच्या प्रोसेस्ड ग्लासेस असतात. इथं आपला हा 17वा पाठ मॅनमेड मटेरियल्स संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्या, त्याचबरोबर या पाठाचं वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही गुरुदक्षिणा फी गुगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.